दिवसाची सुरुवात ऑलरेडी झालेली होती. कबूतर आला होता आणि आज चक्क कबूतर बिट्टूच्या खेळण्यावर बसला होता. हे बघून सात्विक खूप खुश झाला होता. आज जेवणामध्ये अंडी होती आणि आमच्यासाठी मिक्स व्हेज बनवलेलं होतं. सगळं आवरून झाल्यानंतर मी बिट्टूला आजी झोपून देत होती म्हणून मी सगळं आवरून घेतलं होतं. नंतर बिट्टू उठल्यानंतर आज कबूतर परत आला होता सात्विकसोबत खेळायला. नंतर बिट्टू परत झोपला कारण त्याची झोप पूर्ण झाली नव्हती. दुपारी उठल्यानंतर बाप लेकांची माया परत सुरुवात झाली होती. बिट्टू उठल्यानंतर इतका छान खेळत होता की त्याला तो डॉगी असं वाटत होतं की असलीच आहे म्हणून तो खूप छान खेळत होता. सोसायटीमधले फ्रेंड त्याच्यासोबत खेळायला आले होते. थोडा वेळ खेळून झाल्यानंतर अंधार ऑलरेडी झाला होता आणि लाईटसुद्धा गेली होती. नंतर मी खाली पार्किंगमध्ये जाऊन बघते तर काय बिट्टू ऑलरेडी एका सोसायटीमधल्या छोट्या बाळासोबत खेळत होता आणि आजी त्याला घेऊन गेली होती. वर आलो आणि देवपूजा वगैरे केली आणि लगेच बाबा आले. बाबा आल्यानंतर तो त्याची वरची खेळणीत बाबांना बघा कसा हात दाखवून सांगतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. बाबांनी सगळं त्याला खाली दिलं आणि तो खेळत होता. तोपर्यंत आम्ही टी व्ही वगैरे बनवून घेतली आणि रात्री आमच्या जेवणामध्ये आज चिकन होतं. सगळ्यांसाठी मी चिकन बनवून घेतलं आणि शुभमसाठी हे स्पेशल सुक्कं चिकन बनवून घेतलं. त्याला हे सगळं खूप आवडतं म्हणून आमच्या घरी जास्ती चिकनचा प्रकार होतो. रात्री हे सगळे आले होते खेळायला. तिने सापसिडी आणली ती खेळायला आणि आमच्या बिट्टूला काय समजत होतं काय माहिती. त्याच्यामध्ये 1-2 होतं म्हणून तो इतका एन्जॉय करून खेळत होता की मला असं वाटलं की त्याला हा गेमसुद्धा आवडतो खेळायला. तो खूप छान एन्जॉय करून खेळत होता. थकल्यामुळे सात्विक लवकर झोपून गेला आणि उठल्यानंतर आजीने त्याची मालिश केली कारण तो आता जास्ती चालतो म्हणून त्याची रोज रात्री आम्ही मालिश करतो. उठल्यानंतर सात्विकला इतकं फ्रेश वाटत असेल कारण मालिश झाली होती त्याची. पप्पा आल्यानंतर पप्पा फ्रेश वगैरे झाले आणि पप्पाने त्याला मोबाईल दाखवला कारण मोबाईलमध्ये त्याचे व्हिडिओ तो स्वतःच बघतो. यांची मस्ती झाल्यानंतर रात्रीचे 12 वाजत होते तरी सात्विकला डान्स करायचा होता आणि आम्हाला म्हणत होता की सॉन्ग लावा, मी डान्स करतो. सॉन्ग लावल्यानंतर सात्विक आपल्या स्टेप जे आहे ते स्टेप करतो. कधीच आपली स्टेप विसरत नाही. डान्स झाल्यानंतर मी सात्विकला एक पोनी घालून दिली. पोनी घातल्यानंतर माझं बाळ असं दिसत होतं जसं की एक मुलगीच आहे की काय. जसं मग नंतर सगळं झाल्यानंतर मी शुभमला आणि मी दूध घेतलं. असा होता आमचा दिवस. थँक्यू, बाय बाय.